Determination of stable oxidation state. Yeah, if difference of the successive ionization energy, if difference of successive ionization energy is greater than equals to 16 electron volt, is greater than equals to 16 electron volt, 16 electron volts, then a lower oxidation state is more stable. Then lower oxidation state is more stable. Then lower oxidation state is more stable than higher oxidation state. Than higher oxidation state. Than higher oxidation state. Example लिया पा. Example लिया. यार काय. एक्झाम्पल लिहा पहा. Na हा Na प्लस मध्ये गेला, एक इलेक्ट्रॉन लूज केला. ठीक आहे. नंतर Na प्लस हा Na2 प्लस मध्ये गेला, प्लस इलेक्ट्रॉन. यांचा जो आयनायझेशन एनर्जीचा डिफरन्स आहे, यांचा जो आयनायझेशन एनर्जीचा जो डिफरन्स आहे डेल्टा ई हा जो आहे हा आहे 47.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. 47.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. मला सांगा इथं आयनायझेशन एनर्जीचा जो डिफरन्स आहे तो 16 पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर. तर स्टेबल, तर लोअर ऑक्सिडेशन स्टेट ही काय असेल, त्याची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल. म्हणजे काय असेल, दिस इज स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. लिहा एक्झाम्पल. स्टेबिलिटी जर कंपॅरिझन करायचं असेल तर स्टेबिलिटी ऑफ Na प्लस इज ग्रेटर दॅन Na2 प्लस असेल. ठीक है. नेक्स्ट लिया. इफ डिफरेंस ऑफ द सक्सेसिव आयनाइजेशन एनर्जी, if difference of the successive ionization energy is less than equals to 11 electron volt, then higher oxidation state is more stable than lower oxidation state. Higher oxidation state is more stable than lower oxidation state. ठीक है पहा. Mg हा Mg प्लस मध्ये गेला, प्लस इलेक्ट्रॉन, आणि Mg प्लस हा Mg2 प्लस मध्ये गेला, प्लस इलेक्ट्रॉन, आणि यांच्या डेल्टा ई ची जी व्हॅल्यू आहे, डेल्टा आयनायझेशन एनर्जी, ती आहे 7.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. या केस मध्ये ही डेल्टा डिफरन्स काय, त्यांचा डिफरन्स काय आहे, लेस दॅन 11, बरोबर. तर ही जी स्टेबल हायर ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, ही काय असेल, स्टेबल, बरोबर. तर स्टेबिलिटी जर गोष्ट करायची असेल, स्टेबिलिटी, तर काय सांगा, Mg2 plus is more stable than Mg plus.
त्याची आयनायझेशन एनर्जी प्लस त्याची आयनायझेशन एनर्जी दिलेली असेल, त्याची आयनायझेशन एनर्जी दिलेली असेल, त्याची आयनायझेशन एनर्जी दिलेली असेल, ते काढायचा. ठीक आहे, समजलं? क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहा. एल गिव्स, एल म्हणजे ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम गिव्स ॲल्युमिनियम प्लस प्लस इलेक्ट्रॉन, ॲल्युमिनियम प्लस प्लस इलेक्ट्रॉन. नेक्स्ट लाईनला लिहा, नेक्स्ट लाईनला लिहा. Al plus gives Al2 plus plus electron. तर दोघांमधला डिफरन्स लिहा, डेल्टा IE, डेल्टा IE, डेल्टा IE is 12.8 electron volt, 12.8 electron volt. नेक्स्ट लिहा, नेक्स्ट लिहा. तुम्ही काय केलंय, असं लिहिलंय ना इकडे, Al गिव्स Al प्लस प्लस इलेक्ट्रॉन, बरोबर. त्याच्यानंतर Al प्लस Al2 प्लस प्लस इलेक्ट्रॉन, बरोबर. आता लिहा Al2 प्लस इट गिव्स Al3 प्लस प्लस इलेक्ट्रॉन, प्लस इलेक्ट्रॉन. ठीक आहे, या दोघांमधला डिफरन्स काय घेतलाय तुम्ही, किती दिलाय, किती, 12.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, 12.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एक काम करा, याच्या पुढे लिहा 12.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे या दोघांचा डिफरन्सच येईल तो, या दोघांचा डिफरन्स लिहा 6.08 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 6.08 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि परत या दोघांचा डिफरन्स लिहा, परत या दोघांचा डिफरन्स लिहा 11 इलेक्ट्रॉन व्होल्ट. यांच्या पुढे लिहिलं तरी चालेल, असं पुढे लिहा, पुढे लिहिलं तरी चालेल. हा याचा Al गिव्स Al प्लस प्लस इलेक्ट्रॉन. डिफरन्स नका लिहू, त्यांच्या पुढे लिहा, पुढे लिहा, ही व्हॅल्यू पुढे लिहा, पुढे लिहा, पुढे. पुढे लिहा, पुढे आयनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू लिहा तिथे. ठीक आहे, आता सांगा याच्यातला सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल, Al3 प्लस, देन Al प्लस का Al2 प्लस, Al2 प्लस का, का सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल ते सांगा. Al3 प्लस, देन Al2 प्लस आणि देन Al प्लस. ठीक आहे, लिहा ऑर्डर. नेक्स्ट हेडिंग लिहा मेटॅलिक कॅरेक्टर, नेक्स्ट हेडिंग मेटॅलिक कॅरेक्टर, नेक्स्ट हेडिंग मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे, मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर. मला एक गोष्ट सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय सांगा बरं. मेटलला इलेक्ट्रॉनला बाइंड करून ठेवण्याची एनर्जी, इलेक्ट्रॉनला बाइंड करून ठेवायची एनर्जी, त्याला काय म्हणायचं, मेटॅलिक कॅरेक्टर. त्याला काय म्हणायचं, मेटॅलिक कॅरेक्टर, आपलं आयनायझेशन एनर्जी, बरोबर. इलेक्ट्रॉनला बाइंड करून ठेवण्यासाठी लागणारी एनर्जी, त्याला काय म्हणायचं,
आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आता एक गोष्ट सांगा, जर आयनायझेशन एनर्जी कमी झाली, आयनायझेशन एनर्जी जर कमी झाली तर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन काय असेल? टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जास्त असेल का कमी असेल सांगा? जास्त असेल की नाही? टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन काय असेल? जास्त असेल. आणि टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जर जास्त असलं तर मेटॅलिक कॅरेक्टर कमी असेल का जास्त असेल? लक्षच नव्हतं ना तुझं. आयनायझेशन एनर्जी जर कमी असेल तर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जास्त असेल का कमी असेल? जास्त असेल. बरोबर. टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन जर जास्त असली तर मेटॅलिक कॅरेक्टर कमी असेल का जास्त असेल? टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, एखादा चांगला मेटल आपण कसं का म्हणतोय त्याला? ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन इझिली लूज करतो, बरोबर, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतोय? त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल? जास्त असेल. त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल? जास्त राहील. आयनायझेशन एनर्जी कमी तर मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. आता आपण पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट गेलो, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट गेलो तर आयनायझेशन एनर्जी काय होते सांगा? डिक्रीज होते का इन्क्रीज होते? डिक्रीज होते. आयनायझेशन एनर्जी काय होते? डिक्रीज होते. जर आयनायझेशन एनर्जी जर कमी झाली, आयनायझेशन एनर्जी जर कमी झाली तर मला एक गोष्ट सांगा, मेटॅलिक कॅरेक्टर पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जर गेलो आपण तर आयनायझेशन एनर्जी डिक्रीज होते का इन्क्रीज होते? इन्क्रीज होते ना. अरे लेफ्ट टू राईट सगळ्यात जास्त याची येते ना, निऑनची, बरोबर की नाही? तर आयनायझेशन एनर्जी काय होईल? इन्क्रीज होईल. आयनायझेशन एनर्जी जर वाढली तर मेटॅलिक कॅरेक्टर काय येईल? डिक्रीज होईल. मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल? डिक्रीज होईल. आता पहा, पिरियोडिक टेबल मध्ये इथे कोण आहेत? हे सगळे मेटल्स आहेत. हे पण कोण आहेत? मेटल्स आहेत. ठीक आहे. हे कोण आहेत? मेटल्स आहेत. इकडे कोण आहेत? मेटलॉइड्स आहेत. आणि हे कोण आहेत? नॉन मेटल्स. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर काय होत आहे? लेफ्ट टू राईट डिक्रीज होत आहे. मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? लेफ्ट टू राईट डिक्रीज होत आहे. समजते? मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होईल. आणि ग्रुप मध्ये आपण टॉप टू बॉटम जर गेलो तर आयनायझेशन एनर्जी काय होते? आयनायझेशन एनर्जी कमी होते. तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल? वाढेल. मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल? वाढेल. हो की नाही? समजतंय का? आता ग्रुप मध्ये पहा, मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल? वाढेल. मेटॅलिक कॅरेक्टर सगळ्यात चांगला मेटल कोण असेल? फ्रान्सियम किंवा सिझियम. समजलं? लिखो. या त्याच्यानंतर कोणाचं लेक्चर आहे? जॉग्राफी. ठीक आहे, झालं. नेक्स्ट लिहा रिड्यूसिंग पॉवर. नेक्स्ट हेडिंग लिहा रिड्यूसिंग पॉवर. रिड्यूसिंग पॉवर. नेक्स्ट हेडिंग लिहा रिड्यूसिंग पॉवर. फर्स्ट पॉइंट लिहा, generally metals are good reducing agent. Generally metals are good reducing agent.
because metals have tendency to donate the electron. Metals have tendency to donate the electron. Metals have tendency to donate the electron. Tendency to donate the electron. Metals have tendency to donate the electron. Next point लिया. Lower is the ionization energy of elements. Next point. Lower is the ionization energy of elements. Lower is the ionization energy of elements. More will be the reducing power. 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 Because element having low ionization energy, because elements having low ionization energy has more tendency to release the electron. Has more tendency to release the electron. Has more tendency to release the electron. झालं लिहिलं सगळ्यांनी. More tendency to release the electron. More tendency to release the electron. Next point लिहा. Reducing nature of elements. Reducing nature of elements. Elements depends on three factors. Depends on three factors. Depends on three factors. तर पहिले लिहा सबलिमेशन एनर्जी. पहिले लिहा सबलिमेशन एनर्जी ब्रॅकेट मध्ये डेल्टा एच. डेल्टा एच सबलिमेशन एनर्जी डेल्टा एच. ठीक है. दुसरे लिहा आयनायझेशन एनर्जी. आयनायझेशन एनर्जी. आयोनाइजेशन एनर्जी. तीसरे लिया हाइड्रेशन एनर्जी. तीसरे लिया हाइड्रेशन एनर्जी ब्रॅकेट मध्ये लिया डेल्टा एच हायड्रेशन. डेल्टा एच म्हणजे असं इथे लिहून देतो पहा डेल्टा एच हायड्रेशन. डेल्टा एच इथे लिहिलंय पहा डेल्टा एच हायड्रेशन. डेल्टा एच हायड्रेशन. मला सांगा सबलिमेशन म्हणजे काय रे? What is mean by sublimation? Vapor converts to water. ते तर कंडेन्सेशन झालं ना. सबलिमेशन म्हणजे काय? सॉलिड स्टेटचं कुठं जातं सबलिमेशन मध्ये? गॅसेस मध्ये. सॉलिड स्टेट कुठं जातोय सबलिमेशन मध्ये? गॅसेस मध्ये जाईल की नाही? बरोबर. आता पहा हा जो मेटल आहे मेटल सॉलिडचा जर मेटल गॅस मध्ये गेला तर याला म्हणायचं डेल्टा एच सबलिमेशन. ठीक आहे. मेटल गॅसचा जर मेटल प्लस गॅस मध्ये गेला त्याला काय म्हणायचं सांगा? याला काय म्हणायचं सांगा? आयनायझेशन एनर्जी ना. याला काय म्हणायचं? आयनायझेशन एनर्जी. आणि हा जर ऍक्वियस स्टेट मध्ये गेला एन प्लस समजा ऍक्वियस स्टेट मध्ये गेला. ऍक्वियस स्टेट मध्ये गेला त्याला काय म्हणायचं? डेल्टा एच हायड्रेशन. याला काय म्हणायचं? डेल्टा एच हायड्रेशन. ठीक आहे. आता पहा डेल्टा सबलिमेशन. डेल्टा एच सबलिमेशन काय? एक मिनिट.